मित्रांनो, उत्पादन जर आपल्याला वाढायचं असेल, कमी खर्चामध्ये उत्पादन वाढायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला या गोष्टीचं पालन करणे गरजेचे आहे, जेणेकरून आपलं उत्पादन जे आहे तर ते झिरो बजेटमध्ये आपलं उत्पादन हे वाढू शकतं. मित्रांनो, मग उत्पादन वाढीसाठी काय उपाय आहे, तर त्याचीच माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश सावंत. तुम्ही बघत आहात शेतकऱ्याचा विशेष भारी. मित्रांनो, फेरपालट म्हणजे काय, तर आपल्याला एका शेतामध्ये एक पीक न घेता ते आलटून पलटून घेणे म्हणजेच जी पिकाची फेरपालट होय, किंवा आपण त्याला बेवड म्हणतो. तर मित्रांनो, बेवड जी आहे तर ती करणे गरजेचे आहे. उत्पन्नामध्ये वाढ जी आहे तर ती होत असते. मग मित्रांनो, उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी जी फेरपालट आपण करत असतो किंवा आपण करणार आहे, तर मग मित्रांनो, फेरपालटीमुळे आपल्याला काय फायदा होतो तर ते आपण थोडक्यात आता जाणून घेऊ. मित्रांनो, पिकाची जी फेरपालट आहे तर फेरपालट केल्याच्या नंतर आपल्याला जमिनीची जी सुपीकता आहे तर ती सुपीकता वाढते. त्यामध्ये अन्नद्रव्याचा उचल जो आहे तर तो चांगल्या पद्धतीने पिकाला घेता येतो, किंवा अन्नद्रव्याचा जो पुरवठा आहे तर तो चांगल्या पद्धतीने होतो. मित्रांनो, जीवाणूंची जी संख्या आहे तर ती संख्या वाढवण्यास त्यामध्ये मदत होते. आपली जमीन जी आहे तर सुपीक होण्यास मदत मिळते. मित्रांनो, त्याचबरोबर आपण आलटून पलटून त्यामध्ये पिकं जर घेतले तर ज्या पाठीमागच्या पिकाने सोडलेलं किंवा त्यामध्ये अन्नद्रव्य जे जमिनीमध्ये सोडलं आहे तर तेच पुढच्या पिकाला पुन्हा उपलब्ध होतं. मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला जो फेरपालट आहे तर फेरपालटीचा आपल्याला त्यामध्ये फायदा होतो. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला जे कीड रोग जे आहे, मागच्या आपण जर समजा कपाशी हे पीक पकडलं तर कपाशी पिकामध्ये आपल्याला थ्रिप्स, मावा, तुडतुडे, पांढरे माशी किंवा त्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला जर जास्त प्रमाणात दिसत असेल, किंवा बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्याला कापूस पिकामध्ये जास्त प्रमाणात जर दिसत असेल, आणि तोच आपण पुढच्या वर्षी पुन्हा कापूस पिकच जर लागवड केलं तर त्या पिकामध्ये आपल्याला या किडीचं चक्र जे आहे तर ते लगातार चालू असल्यामुळे आपल्याला त्यामध्ये पुन्हा किडीचे जो प्रादुर्भाव आहे तर तो जास्त प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे मित्रांनो, या किडीला आळा घालण्यासाठी आपल्याला पिकाची फेरपालट करणे गरजेचे आहे, जेणेकरून पिकाची फेरपालट जर आपण तेथे केली तर ह्या किडींना, बुरशीजन्य रोगाला त्यामध्ये आळा बसतो आणि आपलं पीक चांगल्या पद्धतीने जे पुढचं आहे तर ते येतं. जमिनीची जी पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे तर ती चांगल्या पद्धतीने वाढते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने बरेच काही जे फायदे आहेत तर ते आपल्याला पिकाचे फेरपालट आहे तर जमिनीमध्ये केल्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने फायदा होतो. मित्रांनो, त्यामुळे आपल्याला पिकाची जी फेरपालट आहे तर आपल्याला 1 वर्ष किंवा 1 ते 2 वर्षाच्या दरम्यान आपल्याला पिकाची फेरपालट जी आहे तर ती करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांना ज्या माहिती आहे की पिकाची फेरपालट केल्यानंतर आपल्याला काय फायदा होतो तर त्यांनी अवश्य कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून आपल्या दुसऱ्या शेतकरी बांधवांना सुद्धा ही माहिती